त्याच शेतकऱ्यांना देऊ शकत नाही ना कर्जमाफी. काय केलं सरकार पाहिजे? एकतर आर्थिक अडचणीत आहे आणि अडवणूक करतायत. काय केलं पाहिजे? रोहित पवार अडवणूक करतात आता. काय केलं काय पाहिजे? काय केलं पाहिजे मग याच्यावर पर्याय काय? सरकारी नेत्यासाठी करावं. तुमचं सरकार आणा आणि पूर्ण कर्जमाफी देऊन टाका. मागे तुम्ही तुमची करा की. काय नाव तुमचं ताई? होय ताई. हो ताई विचारत आहे नाव. नाव काय? कुठून आलं तुम्ही? बोलू का? बोला ना. तिकडे बोलतात की. नाही ना मी बोलत. मला असं म्हणायचं आहे, तुमचं नाव काय? त्यांना मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही तुमचं सरकारी याच्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही सरकार आलं की पूर्ण कर्जमाफी द्या त्यांना. नाव काय तुमचं? कुठून आलाय? आता सरकारची अडवणूक करू नका तुम्ही. नाव काय? आणि कुठून आता आलं? आर्थिक अडचणीत सरकार पण आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. तरी पण तुम्ही आंदोलन करता हे चुकीचं आहे. कुठून आलात तुम्ही? नाव मी कल्याणची आहे. हा आणि नाव? मी अधिक महिना आहे म्हणून दर्शनाला आली आहे इथे. नाही, आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. पण आता सरकारची अडवणूक होती. नाव काय तुमचं? तुम्हाला शेती किती? शेती किती? चांगले ठणठणीत छान दिसतात, अन्नत्याग केला असं वाटत नाहीये मला. मित्रांनो, हे लोक नक्की काय खात असतील? शेतकरी कोणत्या अडचणीमध्ये आहे? शेतकऱ्यांना कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे? शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आहे, घराचा खर्च आहे, शेतीचा खर्च आहे, कर्ज आहे, कर्जाचा डोंगर आहे आणि भ्रष्टाचाराने शेतकऱ्याच्या गळ्याभोवती फास आळवलेला आहे. इतका भ्रष्टाचार शेतीच्या नावावर, शेतकऱ्याच्या नावावर होत आहे, तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकणार नाहीत. मी तुम्हाला याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये अगदी गणित मांडलेलं आहे. तुम्ही कृषी विभागाचं गणित पहा, किती बजेट असतं आणि त्याच्या नावाखाली एवढा मोठा प्रचंड भ्रष्टाचार केला जात आहे. तोच पैसा जर शेतकऱ्यांना जर दिला तर ही कर्जमाफी तर सोडाच, ही सरसकट कर्जमाफी होऊ शकते. 2 लाख नाही, त्याच्यापेक्षा जास्त. आणि एवढंच नाही तर सरकार प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 30,000 रुपये देऊ शकतं. बघा, एकरी 30,000 रुपये प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 30 नाही, एकरी 50,000 म्हटलं तरी देऊ शकतं. एवढा पैसा सरकार खर्च करत आहे शेतकऱ्याच्या नावावर, परंतु त्यापैकी एकही रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. उलट सरकारच्या या पैसा खर्च करण्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे, संकटामध्ये सापडलेला आहे, दारिद्र्य रेषेमध्ये जगत आहे आणि हे फार भयानक आहे. शेतकऱ्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा हिशोब मी शेतकऱ्यांसमोर विथ आकडेवारी मांडणार आहे. कोणत्या विभागाचं किती बजेट आहे, तुम्ही दरवर्षी तुमच्या गावामध्ये किती झाडं लावली जातात, त्यातली जगतात किती, त्यावर खर्च किती होतो, शेतकऱ्याच्या नावाखाली खतं, बियाणे याच्या नावाखाली किती भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्याच्या नावाखाली ठिबक असेल, अशा अनेक योजना आहेत, यामध्ये किती रुपयांचा भ्रष्टाचार होतो आणि यामध्ये शेतकऱ्यांना काहीसुद्धा भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आहे ते मालाचे भाव पडतात आणि अशा पद्धतीने चारही बाजूंनी शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. शेतकऱ्यांना लुटून एक पांढरपेशी जमात निर्माण झालेली आहे आणि त्या जमातीच्या आज शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटेल म्हणून पोटात दुखत आहे आणि ही त्यापैकीच एक आहे. बघा, म्हणजे शेतकऱ्यांना जर 2 रुपये भेटत असतील तर यांच्या लगेच पोटामध्ये दुखत आहे. ही बाई तशी भारतीय जनता पार्टीची समर्थक वाटत आहे आणि नाकात बोलत आहे, एवढी शुद्ध बोलत आहे, याचा अर्थ समजून घ्या ती कोण आहे. आणि म्हणजे हे लोक एक प्रकारे यांचा जो आका आहे, यांचा जो कोण आहे, ज्यांचा भाऊ आहे, देवाभाऊ, हा सत्तेमध्ये बसलेला आहे. यामुळे या लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. ते पेशवाई आल्याचा भास होत आहे आणि अगोदरच काँग्रेसच्या सरकारने सुद्धा हेच केलेलं आहे आणि सगळ्याच सरकारने हे केलेलं आहे, शेतकऱ्यांना लुटलेलं आहे. परंतु या सगळ्यांचा कळस गाठण्याचं काम
या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे. परंतु केवळ देवेंद्र फडणवीस आपल्या वर्गातील आहे, आपल्या वर्णातील आहे म्हणून त्याचं समर्थन करायचं, त्याचं पाठराखण करायची. आणि या लोकांना शेतीशी काही देणं घेणं नाही, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही. या लोकांसाठी बहुजन समाजाने आपली घरदारं, शेती, सगळी संपत्ती लुटून दिलेली आहे आणि आपल्या जीवावर हे लोक ऐश करत आहेत. हे बहुजनांच्या लक्षात येत नाही. शेतकऱ्यांनो, तुम्ही कधी जागे होणार आहात? तुम्ही जागे झाल्याशिवाय हा अन्याय थांबणार नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.